आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा ओय ओय काय हो? नाही मी नाही घरात थांबत. मी आलो. बाबा अहो ऐका. बाबा मी जाऊन येतो. बाबा मला जाऊ दे. बाबा तुम्ही ऐका. बाबा काय आहे, तुम्ही ऐका ना आमचं. कशाला चाललाय बाहेर? बाई कुठे निघाले आता? आत्ता तर म्हणालात ना नाही जात म्हणून. निघालात बाई परत. मग का जायचं नाही? मी बाहेर का जायचं नाही? का म्हणून घाबरायचं? हे बघा आत्तापर्यंत मी कोणालाही घाबरलेलो नाही. मग आता कशासाठी घाबरायचं? काय मी येतो. मी जाऊन आलोच. अहो पण बाबा काही होऊ शकतं बाहेर. अगं ते नशिबात लिहिलेलं असेल ते होणारच. मग काय झालं? बघा ना बाहेर जसं हट्ट करतात एवढं सांगू नये. बघ मग ठीक आहे जाऊ दे ना त्यांना. चला बाबा मी पण येतो सोबत. हा एक मिनिट मोबाईल घेऊन आलो. समीर मी उगाच येत आहे. माझं मी गेलो असतो. आहे ना मी आता. माझ्याकडे वेळ आहे. चला आराम. आता काम तुमची सोडून काही काम नाही. आरामात. मास्तर मास्तर चहा घेताय ना? घ्या बस चहा घ्या. बाबा चला निघू. नाही समीर तुम्ही नका येऊ. आता बाबा हो असं का वागताय तुम्ही? आता येऊ दे ना त्यांना सोबत. अगं ते काय येतात माझ्यासोबत? कारण तुम्हाला सगळ्यांना भीती वाटते की मला कोणीतरी बाहेर गोळी घालेल, हल्ला करेल माझ्यावरती. काळजी वाटते तुम्हाला माझी सगळ्यांना. पण काय मला काही होणार नाही. मी आता म्हटलं ना घाबरायचं काही कारण नाही आहे. मी जाऊन येतो एकटा आणि कुणीही माझ्यासोबत यायचं नाही सांगून ठेव. पण बाबा वी जाऊ दे त्यांना. कशाला त्रास देतेस? हा ते बोललेत ना ते घाबरत नाहीत म्हणून. ठीक आहे मग काय हरकत नाही. बाबा तुम्ही जा. फक्त काही वाटलं तर मला लगेच फोन करा. हा करेल फोन करेल. उगाच आपलं काहीतरी बाजूला. समीर काय तुम्ही का त्यांना एकट्याला जाऊ दिलं? टेन्शन घेऊ नको. ते एकटे नसणार आहे. नमस्कार मास्तर. नमस्कार. कसे आहात? ठीक आहे. तुम्ही? मी विनोद. इथे रोज वॉकला आहे तुम्ही? अरे मी इथे बरीच वर्ष येतोय. मी तुला कधी इथे पाहिलेलं नाही. मास्तर ते काय झालं की आठवडा झालं सुरू केलंय. चला ना मी पण येतो तुमच्यासोबत. चला चला. इथे पुढे एक ज्यूसवाला फार पटकन ज्यूस बनवतो. कारल्याचा ज्यूस, थोडीचा ज्यूस बनवतो खूप छान. हो का? हो का म्हणजे
तुम्ही रोज येता ना इथे, तुम्हाला माहित नाही? ही म्हणजे मी इथे तर राहत होतो, पण आता इथे राहत नाही ना, आणि ते नवीनही झालं असेल कधी. इकडे पलीकडे एक भेळवाला सुद्धा आहे, त्याकडे भेळ सुद्धा अप्रतिम मिळते. हो, फार वर्षांपासूनच आहे. हो हो माहिती आहे मला, फेवरेट आहे माझा. असं कोणी भेळवाला पलीकडे नाही बरं का. हा, विनोद ना नाव तुमचं? हो सर. मग खरं खरं सांगा, रोज येता की आजच आलाय? सॉरी मास्तर, ते ॲक्च्युली समीर दादांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही एकटेच निघाल्यात फेरफटका मारायला, म्हणून मी लगेच गाडी घेऊन आलो. तुमच्यासोबतही कोणीतरी पाहिजे ना. एवढा जीव नका लावत रे पोरांनो, माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यातही घालू नका. तुमचं आयुष्य फार मौल्यवान आहे रे, माझ्यासाठी असं धोक्यात नका घालू. मास्तर, वॉक लावून आयुष्य धोक्यात कसं येईल? पण तुम्ही समीर दादाला तुमच्यासोबत येण्यासाठी नाही का म्हणाला? अच्छा, त्यांना कळलं का? बरोबर, ठीक आहे, हरकत नाही, मी बोलतो त्यांच्याशी. आणि थँक्यू. बर ठीक आहे, बाय. काय हो, काय झालं? अरे ते बाबा अजिंक्यचा फोन. स्पीकरवर टाका ना. हॅलो, काय अजिंक्यराव, कशी चालली आहे मांडलेकर फॅमिलीची फॉरेन ट्रिप? छान चालली आहे. वा 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 वा. आम्हाला वाटलं आमची काय आठवण आता येत नाही. हो, मलाही वाटलं होतं तू सगळं सांगशील मला. म्हणजे काय झालं तिथे समीर? कुठे कुठे काय? काहीच नाही समीर, आम्ही इथे ऑस्ट्रेलियाला आलो आहे म्हणजे आमच्यापर्यंत काही पोचणार नाही असं वाटलं का तुला? अरे वकील आहे मी. माझ्या एका पोलीस मित्राने मला फोन करून सांगितलं. म्हणजे तुम्हाला सगळं कळलंय का? नाही म्हणजे माझ्यापर्यंत पोचलंय. वृंदाला यातलं काही सांगितलं नाही माझं. बरं झालं. प्लीज वृंदाला यातलं काहीच सांगू नकोस. तिला जर कळलं ना तर ती उगाच काळजी करत बसेल. अरे जीवावर बेतलं तरी बाबांनी आजारपणाबद्दल लग्न होईपर्यंत काहीच सांगितलं नाही. हे बघ, आम्हा सगळ्यांना ना तिला आनंदी बघायचंय. तिचा आनंद तिच्यापासून हिरावून घ्यायचा नाहीये. प्लीज तिला यातलं काही सांगू नको. नाही, तुम्ही काळजी करू नका, मी काही नाही सांगणार. बरं, एक दोन जण माझ्या ओळखीचे आहेत, बॉडीगार्डचं काम करतात. खूप मागे मी त्यांच्या केसेस लढलो होतो म्हणून ओळख झाली आमची. त्यांना मी आपल्या घरी पाठवतोय. काय आपल्या घरी एक दोन जण सिक्युरिटी म्हणून असतील तर बरं होईल. अजिंक्य, थँक्यू. थँक्स. नाही, मला बोलायचं नव्हतं पण मला आता बोलावं लागतंय. समीर महाले घरचा मोठा जावई आहे मी, त्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या पण मोठ्या आहेत. बरं बरं थोरले साडू, द्या पाठवून. बरं, ऐक, काळजी घ्या तुम्ही सगळेजण. हो हो, बाय. वेगळाच माणूस आहे. हॅलो, हा हो मी पोचते. नाही नको नको, ते मी आल्यावर बघेन, राहू दे. हा येते. आबा, मी क्लासला जाऊन येते, बाबांना सांगशील आल्यावर. हा मुक्ता, काय जायची गरज नाही क्लासला, घरात थांब. हो बाबा, स्टाफ कमी. अरे घरात थांब, मी सांगतो ना. आहेत तिकडे माणसं. काय 2 दिवस गेली नाहीस तर काय बिघडणार नाहीये. आहेत तिकडे माणसं आहेत. हा, थांब जरा. आणि मी सांगतोय तोपर्यंत कोणी घराबाहेर पडायचं नाही, कळतंय? हा, बघा बाबा, या विषयावर अजिंक्यशी बोलणं झालंय माझं. आता अजिंक्यरावांना कशाला सांगितलं ते सगळं? हा, एवढं लांब त्याला ही बातमी द्यायची काय गरज होती? अहो बाबा थांबा, चिडू नका. मी काही सांगितलं नाहीये. हा बाबा, यांनी काही सांगितलं नाहीये. अजिंक्यला बाहेरून कळलंय. त्यांचे ते इन्स्पेक्टर मित्र आहेत ना, त्यांनी स्वतःहून सांगितलं. आणि काळजी करू नका, अजिंक्य म्हणालेत की ते काही वृंदाताईला सांगणार नाही. आणि ते हेही म्हणालेत की ते आपल्यासाठी सिक्युरिटी गार्ड पाठवतायत म्हणून. हा, मला हेच सांगायचं होतं. हा, अरे वा, हे बेस्ट झालं ना. आहे ना? नाही तसं असेल तर जा, सगळ्यांनी जा, सगळ्यांनी बाहेर जा. जा जा. मास्तर, मी थांबवला कमी पण जाऊ बाई काम करायला.
पण मी तर काही काम करत नाही बाहेर जाऊन, मग काय करणार मी सांगा बरं. हा फार फार तर 4 घरामध्ये भांडणं लावू शकते बाई मी अजून सुद्धा. तसं काही काम आहे का सांगा मला, पण मी जाते बाई बाहेर. सॉरी खरंच सॉरी. तुमच्याकडे पोचला काय माल तो? अरे नाही चुकून आला तुमच्याकडे. मी पाठवतो मुलाला, हां माल उचलायला सांगतो आणि तुमचा माल पोचवतो मी. सॉरी काळजी नका करू, मी पोचवतो, लवकर पोचवतो. हां हो हां. काय वेगवेगळे घर जरा यार दादा, खूप गोंधळ आहे रे दादा. कॉन्सन्ट्रेशन ना वाढवावं लागणार आहे. अरे नव्या जोमाने काम करूया. बाबा जेव्हापासून बरे होऊन घरी आलेत ना, माझ्या तर असा एक उत्साह विचारलाय. वा, हे आवडलंय समीर. नाही म्हणजे भाऊजींना ज्या कामाचं टेन्शन आलंय त्याचबद्दल तुम्ही अगदी पॉझिटिव्हली विचार करताय. नाही म्हणजे काम आहे पण अगदी आनंदाने उत्साहाने करूया. आवडलंय मला. बरं समीर, आता या गडबडीमध्ये जेवढ्या काही ऑर्डर्स आल्या आहेत त्याचा फॉलोअप घ्यायचा राहिलाय. हां भाऊजी, ते आधी बघायला हवं. तेच आता तिघ आहोत, एक बिझनेस सांभाळतोय तरी सगळी धावपळ होते. टेन्शन आलंय मला. अरे आत्ता एवढं बोललो तरी टेन्शन घेतोयस तू? अरे आपण दोघे भाऊ असं खांद्याला खांदा मिळून काम करूया जोरात एकदम. ते करूच रे दादा, पण बिझनेस म्हटलं की टेन्शन येणारच. काय माल इकडचं तिकडे झालाय सगळा. काय रे तू? आनंदासाठी गोष्टी कराव्यात, टेन्शन घेण्यासाठी नाही. आता आपण एक नाही 3 बिझनेस सांभाळतो. 3. हा, एक आपला, एक राणाने सुरू केला तो, आणि तिसरा सत्यशीलचा. मार्केटमध्ये आता फक्त आपणच आहोत. सत्यशीलचे सगळे ऑर्डर्स आपल्याकडे येत आहेत. आणि तो सत्यशील बसलाय तिकडे जेलमध्ये स्वतःच्या पापांचे भोग भोगत. हे सगळं सत्यशीलने केलं नसेल ना? नाही तो कसं करेल वहिनी? तो जर जेलमध्ये आहे ना, त्याचा काय संबंध? हा डाऊट मलाही आला, म्हणून मी आज त्याला भेटायला जाणार आहे. काय? या सगळ्या मागे सत्यशीलचा हात असू शकतो. जेव्हा मला असा संशय आला मी तेव्हाच अजिंक्यला फोन केला. हे सगळं बोललो त्याच्याशी. त्याच्या ऑफिसमधून मला मदत मिळाली. त्याला भेटण्यासाठी सगळ्या फॉर्मॅलिटीज कालच पूर्ण झाल्या. आता मी जाणार आणि बघणार तो खरंच जेलमध्ये आहे की सटकला. मास्तर, याच गोळ्या ना तुमच्या? बघा. हो गोळ्या घ्या आणि आराम करा बाई. आता काय करते माझं सोनं? बाई शाळ ग बाई. ते लाडू बॉडीगार्ड दादा, इकडे. हा, जेवायला या. जेवण तयार आहे बाई. या
बोला त्याला बोला. काय रे? हे घ्या, इथं बसून जेवा, होऊ नये बाई बाहेर. हा, इथे बसा. हा, नाही नाही, आम्ही बाहेरच जाऊन जेवतो. त्याचं काय, येणाऱ्या जाणाऱ्यावरती पण नजर राहील. बरोबर. बर. काय चाललंय त्या लेकडाची मजा? घेतली का गोळी? हा, कुठं चालला आता? दे. हो, कोण हवे तुम्हाला? पोलिओचा डोस द्यायला आलोय. हा हा, बरं. कोणी आहे का घरात? काय हो? आम्ही पोलिओ डोस वाले आहोत. तुमचे शेजारी म्हणाले की तुमच्याकडे बाळ आहेत लहान म्हणून. खूप फौज आहे बाई आमच्याकडे, फौज. बर्फी आहे, लाडू आहे, ठमी आहे. मग आत्ता घरामध्ये लाडूच आहे आमचा. या या, बघ कोण आलं. लाडू. त्यांना जागा दे रे. हा, तिकडे घ्या तुम्ही पाहिजे तर त्याला. हा, हो हो हो. बाळाचं नाव आयुष समीर महाले. हा, बर. या आधी डोस दिला होता? हो बाई, आम्ही एक पण डोस चुकवला नाही बाई. बर. नाही नाही. काकी जरा पाणी देता का? हो, आणते आणते. मास्तर जरा लाडूकडे लक्ष ठेव. हा, आणते. हा, बाबू डोस घ्यायचा ना. काय करतोस तो? लांब हो, लांब हो त्याच्यापासून, लांब हो त्याच्यापासून. या माणसाला बाहेर काढा आम्ही, बाहेर काढा. बघ मास्तर काय झालं? या माणसाला बाहेर काढा आधी. लांब हो. या माणसाला बाहेर काढा आधी, बाहेर काढा. बघ बाबा, काही झालं तरी चालेल, लाडूला काही होणार नाही. चला काय काय बडबडतंय? मी हा पोलिओचा डोस देतोय, बाकी काही नाही. काय झालं मास्तर एवढं? काय झालं साहेब? मास्तर मास्तर सांगा काय झालं? बस भांडारा वाटतं मला बहुतेक. झाला ना डोस देऊन? हो. हा, मास्तर काही नाही हो, ते 2 ड्रॉप्स टाकतात फक्त, काही नसतं, घाबरायचं काही कारण नाही. साहेब तुम्ही आराम करा,
काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही बाहेर थांबतो. हो हो होय या. होय. चला आराम करा. काय दिलं? औषध दिलं? हो. नाही ग, शाळ बाळ आहे ग बाई माझं, ते शाळा त्रास देत नाही. मास्तर काय झालं? या माणसाला बाहेर का आधी, याला बाहेर का, काय याला बाहेर का. मास्तर जा की बाई, झोपा, आराम करा. जा जा जा. हॅलो. मास्तर, मला काय वाटलं, 2 बॉडीगार्ड ठेवलेत म्हणजे तुमच्यापर्यंत मला पोचता येणार नाही. लवकरच येतोय मी, छातडावर बंदूक रोखायला. मरायला तयार राहा.